हा, परत बोला काय बोलले. मला बीपी शुगर होती ते नॉर्मल झालेली आता व्यवस्थित आहे. अच्छा. मला ते बीपी मुळे मला थोडं काही झालं का घाबरल्यासारखं होत होतं. अच्छा. आता काही ते होत नाही व्यवस्थित आहे आता. आणि सांधे दुखत होते गुडघे बिडघे अंग दुखत होतं ते काही दुखत नाही आता एकदम व्यवस्थित आहे. अच्छा. अच्छा, मग तब्येत एकदम एकदम रिकव्हरी झालेली चांगली बघ. तब्येत आहे. हो चांगली झाली. आणि दादांची, ते दादांना मागवले त्यांची. तो पण असं पडून राहायचं पण आता त्याला 8 दिवसापासून तो घेतोय तर आता ते काम बिम करतो व्यवस्थित चांगलं. अरे वा, चांगलं आहे ना दादा, चांगली रिकव्हरी. मग त्यांना किती महिन्याचं घेतलं होतं? त्यांना पण 2 महिने घेतलेले ना 52 दिवसाचं. 2 महिन्याचं घेतलेलं आहे. हा, मी माग आता 3-4 वेळा पहिले मागवली होती त्याच्यानंतर महिनाभर माझं गॅप पडला तरी काही फरक पडला नव्हता काही म्हणजे आहे तसंच व्यवस्थित. पण माझ्या मनाने परत मागवलं आणि घेतोय आता मी. मागवलेलं का मग आता? हो मागवली, महिना झालाय घेतोय मी ते औषध. महिना झालेला आहे. मध्ये जरी गॅप जरी पडला महिनाभर गॅप पडला होता तरी मला अंग बिंग काही दुखत नव्हतं काही नव्हतं एकदम चांगलं व्यवस्थितच होतं. मी माझ्या मनानेच पुन्हा मागवलं आता 52 दिवसाचं. अरे वा, चांगले ना दादा, चांगले तुमची रिकव्हरी चांगले. मस्त किती कंपनीचं वापरलं पण त्याचा काही फरक पडला नव्हता. याचा चांगला फरक पडतो. अच्छा. मी आमच्या गावात जवळजवळ 10-12 लोक घेतात आमची इथं पण मी त्यांना पत्ता दिला फोन दिला त्यांनी मागवलेले घेतात. मागवलेले ना. अच्छा ठीक आहे, चालेल. ठीक आहे, काळजी घ्या. लागलं तर मला कॉल करा. हा, माझ्याकडे आहे फोन. तुमचं ते सरांचा आहे ना फोन? सरांचा आहे का? ठीक आहे चालेल. हो चालेल ठीक आहे दादा. तरी नंबर सेव्ह असू द्या, स्नेहा सोनवणे म्हणून. बर. हो ठीक आहे चालेल. धन्यवाद. काय 6 वाजता बाहेर फिरायला गेली. औषधं घेऊन 6 वाजता फिरायला गेल्या. 5 ला औषध घेतली आणि झोपली. 6 वाजता उठली आणि बाहेर फिरून आली. शरीराला कसं वाटतंय? एनर्जी वाटली ना त्यांना? मी म्हटलं कुठे गेली म्हटलं. आता बाबा म्हणे गोळी घेतली 5 ला झोपली म्हणे. मी झोपलो म्हणे. ही उठली कुठे गेली माहिती? गेली बाहेर दुधाचं पॅकेट आणलं हे आणलं. त्यांना बापरे मला बरं वाटत आहे म्हणे आता. मला हे बघा असं वाटते कुठं पडाली बाबा हे. असं वाटतं गेली का घर सोडून. सकाळी 5 ला औषध घेतली. चाला बघितलं बेडरी काय मग गायब लापता. मी म्हणे फिरायला गेली होती म्हणे दुकानात. हे आणलं ते साखर आणली. बापरे बाबा आता टेन्शन मी काय. मला म्हणे आता असं वाटत आहे म्हणे की जीवात जीव आलाय. आता बरं वाटते म्हणे थोडं पहिल्यापेक्षा. पहिले मला खूप बेल्यासारखं वाटत होतं म्हणे. आता गरज वाटत म्हणे. असं वाटतं की मी सारखी तंदुरुस्त झाली. झाल्याच त्या म्हटल्या ना तोंडाने म्हणजे होणार त्या 100% रिकवर होतील त्या. काळजी करू नका. बी पॉझिटिव्ह राहा. ते एक मी सांगितलेला तो प्रयोग करत राहा. ठीक आहे. बेटर कोणत्याही टाइमात करायचं. त्याला काय असं आंघोळच करून करा, सकाळीच करा, दुपारीच करा. म्हणजे आता आपल्याला आराम पडलाय ना. कसं मॅडम ते भीती वाटते ना कारण की आजारात तसा आहे तो. नाही काही नाही होणार. देवा पुढं काही नसतं. सगळं देवाने. देव आधी का आजार आधी आहे. मी एवढ्या औषध केलं तुमच्या औषध आला रिलीफ भेटलं. पण मला म्हणे किती दिवस लागत. मी म्हटलं मग आई म्हटलं तुला 15 दिवसात थोडा रिलीफ मिळेल. हलका वाटेल. 1 महिन्यात आणखी चांगलं वाटेल. म्हणजे 1 महिना लागते म्हणे. म्हटलं 15 दिवसात थोडं हलकं वाटेल आणि 1 महिन्यात आणखी. किती महिने औषध घ्यायला का? म्हटलं औषध घ्यायला 3 महिने. 3 महिने मी म्हणजे 3 महिने औषध घेतल्यावर परत तुला आजार येणार नाही म्हटलं. हो का म्हणे. हो त्याला ऐकून बरं वाटलं थोडं. ओके सर, मला एक कॉल येतोय. आपण बोलू नंतर. ओके. ठीक आहे. हो. थँक्यू. वेलकम. आलं आणि तिचं ते पेन गायब झालं. माझी मम्मी 5 वाजता उठली, फिरायला गेली, साखर आण म्हटली. असं तो इतका आनंदाच्या भरात वाहून चालला होता. आणि मी झोपेत होते. आता माणसाला पहिल्या व्हिजिटला मी म्हटलं अरे वा. मग मला नंतर मी थोडी जागृत झाल्याच्या नंतरून मग माझ्या डोक्यात आलं ही गोष्ट की यार रेकॉर्डिंग. पण जाऊ दे ना. तो असा रोज बोलतोच ना त्याचे हे पेशंट आलं. मग मी अजून थोडा आत्ताशी 3 दिवस झाले त्या बाईच्या अंगात औषध गेले. अजून 7-8 दिवसांनी अजून छान रिझल्ट येईल. तो बोलेल काहीतरी. रेकॉर्ड करू, चॅट करून पाठवायला. एवढं काय तो काय पुढे चालला काय नवरा करून. म्हणजे हे अशा गोष्टी आपण एखाद्याला झटकून टाकतो. यार बाबा नाही होणार माझ्या औषधानं.
त्या लोकांचं पण नीट होतंय, आपलं सप्लिमेंट चांगलं वर्क करतंय. आम्ही हे जे बिकार ते म्हणतात ना, तुम्ही बोलतात ना 900 900 दिवशे, हे नाहीच ते रिकामे लोक, ह्यांना प्रॉब्लेम काहीच नाहीये सर. तिचे असे पाय वगैरे दुखायचे आणि अशी थकवा यायचा तिला खूप. अच्छा, ते कोणत्या थकवा वेळेला झोप वगैरे यायची तिला अशी. किती वय मुलीचं? तिचं 9 वर्ष. अच्छा अच्छा. नाही, हे 2 वर्षापासून सगळ्यांना देतो आपण. आता जे कुपोषित बालक आहे ना त्यांना पण देतो ना. काय होतं याच्यामध्ये ताकद खूप आहे ना, आणि ती नॅचरली आहे, ती काही बनवलेली नाही, फक्त तुम्हाला घेण्यासाठी आपण ती गोळी करून दिलेली आहे. बरोबर? हो नॅचरली आहे. त्याच्यात शरीराला लागणारे जर सगळे कंटेंट भेटत आहे एकाच माध्यमातून, आणि पूर्ण बॉडीला ते रिकव्हर करतं ना, केसापासून तर पायाच्या नखापर्यंत. त्याच्यामुळे ते फरक येणारच ना. शरीराला जे लागतंय ते मिळालं, शरीर व्यवस्थित चालेल. जसं एखाद्या गाडीला काय लागतंय, सर्व्हिसिंग केली आपण तिला देतो, ती कम्प्लीट चालते. तसं आपल्या ह्या गाडीला जे पाहिजे ते आपण दिलं, ती व्यवस्थित चालणार ना. हो बरोबर आहे. आलं लक्षात? हो आलं लक्षात. माझी ती आता 50ची गोळी डॉक्टरांनी चालू केली तर ती सूट नाही होते. गोळी घेतली की डोकं दुखतंय. म्हणजे गोळीची गरज नाहीये थायरॉइडची. मला असं झालेलं नाही, घेऊच नका ना. तुम्हाला काय शरीर म्हणताय ना ते त्याला द्या बस. बरं. बळजबरी द्यायची गरजच नाही ना. आता मुलीला फरक पडला, तुम्हाला फरक पडला. माझ्या मिस्टरांना पण फरक पडला. मिस्टरांना काय होतं? त्यांना मणका हे कंबर दुखते त्यांची, आणि हे थकवा यायचा दिवसभर. मग ते स्पिरिलिंग 2 गोळ्या घेतात. मग त्यांनी थकवा खूप कमी झाला त्यांचा. 100% होणारच ना. शरीराला काय पाहिजे ते तुम्ही दिलं तर ते चालणार ना व्यवस्थित. हो बरोबर. मागून घ्या, किती मागवायचं तुम्हाला मला तसं व्हॉट्सअप करा. ठीक आहे, उद्या किंवा परवा पाठवायला होतो. ठीक आहे? हो चालेल. ओके ताई, धन्यवाद. हो धन्यवाद दादा. एक तो वो आप मेरे को पता नहीं, आप लेके आओ. हेलो ना, फोन पे नहीं है, कैश लेके आओ. हॅलो. हा, काय त्रास होता म्हटलं? त्रास पित्ताचा त्रास होता, मग खडा होता, पण आता काहीच होत नाही त्रास. अंग दुखत होतं. कधीपासून घेता तुम्ही सप्लिमेंट दादा? आता मला 3 महिने झाले पूर्ण. म्हणजे तुम्हाला 3 महिन्याच्या आतच फरक पडला आणि तुम्ही जे गोळ्या घेताय त्याही बंद झालं ना? अच्छा. आता ते जे शिल्लक गोळ्या आहेत त्या आपण म्हणजे घेत राहते, काही फूड सप्लिमेंट आहे, त्याचं काही नाही. आता तुम्हाला इतका जर फरक पडलाय तर घेत राहा तुम्ही, काय हरकत नाही. एक डबे आजकाल मागवले तुम्ही, तशी आहेत ना. आणि फॅमिलीमध्ये जर कोणाला काही त्रास असेल त्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता असं. हो का? ठीक आहे. हो चालेल ना, द्या ना तुम्ही, चांगलं होतं. ठीक आहे. चालेल. मागवाल परत. हो चालेल, घ्या काय. थँक्यू. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा, आणि कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर मिळवण्यासाठी आम्हाला संपर्क करा. धन्यवाद. जय